या वर्षीची गणपती बाप्पांची सेवा का नाही आज संपणार होती आणि या वर्षी गणपती बाप्पा पहिल्यांदाच का नाही 7 दिवस घरी होते. आम्ही रोज गणपती बाप्पांच्या आरतीला एवढी मजा केलेली का नाही, आज असं वाटत का नाही की अनंत चतुर्थीपर्यंत घरातलं गणपती पण ठेवायला पाहिजे होते. आणि आपल्या महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या गावात का नाही 10 दिवसाचा घरगुती गणपती असतोय बरं का. मग कुठल्या गावात 10 दिवसाचा घरगुती गणपती असतोय का नाही त्यांनी कमेंट मध्ये आपल्या गावाचं नाव सांगा. या वर्षी गर्दी इतकी होती का नाही की आम्हाला काय नदीकडे जायचा चान्सेस भेटला नाही. आमच्या गावाला या सेल्फीला का नाही पाऊच सेल्फी म्हणतात. म्हणजे तोंड जरासं असं वाकडं तिकडे करायचं आणि सेल्फ्या काढायच्या. मग तवर इकडे बापांचं विसर्जन झालं आणि माणसं सगळी घराकडे यायला चालू झाली. तवर प्रदीप दादा आम्हाला खिरापत द्यायला आला. काय खिरापत मग गावात आलो तर का नाही इकडे बायकांची झिम्माफुगडी पण खेळायला चालू झालेली. मग पोरासनी म्हणलं ह्या वर्षीचे जरा आठवणी म्हणून सेल्फ्या काढूया. घरात आलो तर या दोघींनी का नाही तो चायनाचा रेड लाईट ग्रीन लाईट खेळ चालू केलेला. या गेम मध्ये वाईट जरी हल्लं तरी तडाखा पडणार, त्यामुळे का नाही आमच्या लाडून आणि माईनं डोळं सुद्धा हलवलं नाहीत. मग संध्याकाळी माझ्या बारक्यापणापासून त्या जोडीदारांनी का नाही माझा सत्कार घेतला आणि आदिकला म्हणलं लेका संध्याकाळी आपण वाईट जरा काहीतरी कार्यक्रम ठेवूया की, म्हणून त्याने संध्याकाळी सायकलवरनं केळ खायचाच कार्यक्रम ठेवला. पोरासनी म्हणलं आता खावा दडपून केळ, सुट्टी देऊ नका. आधी मध्ये हलका फुलका चेअर बॉयचा डान्स पण होता. मग दुसरा आता लुटकी फोडायचा खेळ पण चालू झाला. मी पण भाग घेतलेला पण माझा जरासा घासून कार्यक्रम झाला. या गाड्यानं पहिल्या ठोक्यातच लोटकं उडवलं.